हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण इथे पालक पनीर ढाबा स्टाईल पद्धतीने बनवलेला आहे. हे बघा, गावरान पद्धतीचा पालक आहे. फक्त पानंच घेतलेले आहेत. त्याचे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि झाकण नाही ठेवायचं ह्याच्यावर शिजवताना. हे बघा, आपला आता पालक शिजत आलेला आहे. काही जिन्नस नसताना हे बघा, एकदम हॉटेल सारखं आपलं पनीर तयार झालेलं आहे, ढाबा स्टाईल सारखं. आता ह्याच्यात आहे ना, आपण आईस टाकून घेऊया. म्हणजे कसं हिरवागार राहतो एकदम तो, असा आईस टाकलं त्याच्यावरती. आणि ह्याच्यात पाणी न टाकताय ना, आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. पाणी नाही टाकायचं, ऑलरेडीच ते एकदम हे आहे. आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. माझ्याकडे क्रीम नव्हते टाकायला त्याच्यामध्ये, तरी पण असं बनवलेलं आहे बघा मी. साधा ना काजूची ना कशाची पेस्ट टाकलेली आहे ह्याच्यामध्ये. अगोदर चांगला कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये लाल होईपर्यंत. त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची कापून टाकलेली. ही टोमॅटोची मी पेस्ट करून घेतलेली आहे. एकच टोमॅटो टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण का पनीरला एक वेगळीच हे असते ना, टेस्ट असते त्याच्यामध्ये. मग कोणी दही वगैरे वापरतं, तर मी इथे टोमॅटो टाकलेला आहे. ऑप्शन आहे की तुम्हाला म्हणजे दही पण टाकू शकता तुम्ही, टोमॅटोची प्युरी पण करून टाकू शकता. इथे मी बघा, गरम मसाला, धना पावडर घेतलेले आहे, मीठ आणि थोडंसं आपलं घरचं लाल तिखट आहे. हे पण चांगलं तेलात परतून घ्यायचं. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला फ्राय करायचं. आणि बघा, ही आपली पेस्ट किती एकदम हिरवीगार आहे. ह्याच्यात आणि थंड पाणी नाही टाकायचं. आता आपल्याला मिक्सरचं भांडं थोडंसं असं धुवून टाकायचं आहे ना, तर थंडच पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. नाही तर पनीरची काय होते, कलर चेंज होतो पनीर त्या पालकचा. आता बघा, ह्याला आपल्याला कड आलाय चांगला. आता ह्याच्यात आपण पनीर, मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी इथे. आणि पनीरमध्ये ना, हे पालकमध्ये ना असंच पनीर, कच्चं पनीर टाकलेलं छान टेस्ट लागतं. असं फ्राय करून नाही टाकायचं. ते फ्राय करून टाकायचं असेल तर मटर पनीर आणि आपण दुसऱ्या पनीरच्या भाज्या बनवतो त्यासाठी करायचं. ह्या पनीरसाठी हे परफेक्ट असं पनीर पाहिजे. आणि ह्याला आपण आहे ना, मस्तपैकी तडका देणार आहे घीचा. बघा, इथं मी 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तूप चांगलं कडून द्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण तडका देणार आहे. एवढी भारी आणि एवढी मस्त भाजी होते पालक पनीरची. जिरं चांगलं तडतडून द्यायचं. इथे मी अद्रकचे बारीक बारीक तुकडे करून टाकलेत बघा त्याच्यामध्ये. आणि लाल मिरची टाकले. त्याचा असा भारी तडका द्यायचा. वा, काय स्मेल येतोय त्याचा. ह्याच्यावरती असा तडका द्यायचा मस्तपैकी. एवढी छान लागते एकदम ढाबा स्टाईल परफेक्ट भाजी. ह्याच्यामध्ये ना क्रीम ना काही, तरी पण एकदम मस्त झालेली आहे. इथे एक पराठा बनवलेला आहे. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा.